हॅलो 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 चेक हॅलो सगळ्यांनी माईक हॅलो 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 नमस्कार मंडळी, आवाज येतोय ना अगदी शेवटपर्यंत? मग कार्यक्रमाला सुरुवात करायची. आज तुमची फक्त साथ असू द्या. जिंकाया रसिक
फोनवरून माझ्याशी संपर्क साधला ते आमचे दिलीप दादा गुरव यांना देखील शायरी मानाचा मुजरा करतो. आणि आता आजच्या या बारीला जे प्रतिस्पर्धी शाहीर लागले बुवांनी जरा धास्तीत घेतली माझी, है की नाही. आता म्हणे बुवा असं करतील, असं बोलतील. आता असं म्हणजे मी जे बोलणार हे बुवांना आधीच कळलं. आमचे उमेश दादा जोशी आमचे मित्र आहेत, त्यांना देखील शायरी मानाचा मुजरा. तर बुवा अंतर्मय आम्ही आहे, सगळं काही जाणलंय मी काय करणार आहे. आणि बुवा म्हणतात काय खायचं ते पहिल्या बारीतच खा. पहिल्या बारीत नाही बुवा तुझ्याकडे खाण्यासारखं आहे काय. मला तर तुम्हाला आवडली का बारी बुवाची खरी सांगा, खरं सांगा. आता तुमच्याकडे आलंय म्हणजे आवडलीच म्हणा. पण 20 वर्षापूर्वी जे गायकी होत होती जशी वारी होत होती तशी मला वाटली. बुवा तुम्ही एक चांगल्या घराण्यातील शाहीर आहात, चांगले शाहीर आहेत. बदलत्या काळानुसार बदललं पाहिजे, त्यामुळे काही बदल अपेक्षित आहेत बुवा. बघा मी काही तुम्हाला शिकवणार नाही, एवढा काय मी मोठा नाही आहे बुवा. म्हणून कार्यक्रमाचे शाहीर प्रतिस्पर्धी शाहीर संतोषी माळकर बुवा यांना देखील शायरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मंजुळवाणी
रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे नामदेव दादा गुरव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे नंदकिशोर गुरव वाघोटन, जयराम गाडीगाव यांचे शिष्य यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद मंडळी. शक्तिचुराच्या नियमानुसार स्तवन झालेलं आहे आणि आता गणाकडे वळतो. तत्पूर्वी बुवांचा गण, आधी बुवांची स्तवन मला कळलीच नाही. बुवा चाल कुठून आणली होती तुम्हीच सांगा आपल्या पुढच्या बारीला आल्यावर. खरंच मला कळली नाही. उगाच काय कुठल्या म्हणजे मिक्सर होता सगळा, गण पण मिक्सर, गवळण पण मिक्सर, सगळं मिक्सर. आणि बुवा म्हणतात घाबरले, पास न्यायला आले नाही. बुवा जरा कपडे करत होतो, अर्ध्या कपड्यात कसं येणार म्हणून सहगायकाला पाठवला. घाबरलो नाही, हा गोसावी बुवा घाबरण्यातला नाही आणि हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर बुवांची चाल अशी होती. करीश्वरा, वा चाल बघा तुम्ही कसं गायलं आणि मी तुमची चाल कशी गातोय. हा करी शरा मेघ गर्जना, स्वागताला नटून आली वसुंधरा. ऐकायला येत नव्हतं खाली. बुवा म्हणते ऐकायला पण तुमचं जे काय गायन होतं ते खरंच बुवा ऐकायला येत नव्हतं. तरी पण त्यातून 2-4 पोरं उभे करून काहीतरी लिहून आणलंय. असंच असावी तुमची. तर बुवा काट काय देत नाही, कारण बुवांचा विषय कसा आहे. करी शरा मेघ गर्जना, स्वागताला नटून आली वसुंधरा. आता विसर्जन म्हणजे 1.5 दिवसाचे 5 दिवसाचे गौरी गणपतीचे, अनंत चतुर्दशीचे आणि आता आमच्या 15 दिवसाचे पण गणपती विसर्जन उद्या होणार आहेत बुवा. आणि तरी पण बुवा आगमनाचीच गाणी म्हणतात. काय करणार बुवा. बघा बुवांना कशी बरेच दिवसांनी बारी मिळाली आहे. ते काय राग काढणार. हा काय तुमची चालवायची ती आपटायची ते आपटा बुवा. मी तुम्हाला ओपन सांगतो, तुम्हाला जेवढी ताकद आहे तेवढी आज लावा तुम्ही. म्हणून कट देत नाही, कारण तुमचा आगमनाचा विषय चाल देतोय बघा. हा श्री गजानना येऊन रणा, साथ तू द्यावी माझ्या कला गुना. श्री गजानना येऊन रणा, साथ तू द्यावी माझ्या कला गुना. माझ्या गणाकडे वळतो. मंडळी गणपती जेव्हा घरी येतात सगळ्यांसाठी एक हर्षाचा उल्हास आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये 24 तास 35 तास प्रवास करून मुंबईवरून सर्व आपण गावी येतो या गणरायाच्या आगमनासाठी. प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा उल्हास असतो, आत्मीयता असते, आदर असतो, प्रेम असतो, भक्तिभाव असतो. आणि ज्यावेळी विसर्जनाचा दिवस उजळतो त्यावेळी मनाला एक खंत आणि एक मनाला वेगळी वेदना देतं की आता गणरायाला आपण विसर्जित करणार. लहान मुलं तर अक्षरशः रडतात, मी पाहिजे. आणि म्हणूनच माझा एक वेगळा विषय या ठिकाणी गणाच्या माध्यमातून मंडळी सादर करतोय. बुवा लक्ष द्या, जमलं तर उत्तर जरूर द्या. मूर्तीला तुझ्या विसर्जित करण्या हात लावू कसा. मूर्तीला तुझ्या विसर्जित
इतका पण बघेल याचं सांगू शकत नाही. अशा वेळी आपल्याला श्वासाची जी दोरी आहे त्या गणरायाच्या हाती आहे, म्हणून गणरायाच्या चरणी काय मागणं मागतोय बघा. त्याचप्रमाणे आमचे नामवंत शक्तीवाले शाहीर, नाव मगाशी घ्यायचं राहिलं, आमच्या गुरु समान नारायणजी मुरगुले बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. झालेलं आहे. आणि आता गवळण म्हटल्या बुवा काय वेगळेच मागाशी नाचत होते, आहे की नाही बुवा? तुम्ही जर येऊन गवळणीची कुठली ती चाल सांगितलात ना, तुम्हाला 100 रुपये पारितोषिक मी देतो. म्हणजे तुम्हाला तरी कळली काय चाल गवळणीची? सांगा ना कोणाला येत असेल तर, कारण मला आता त्यांना काट द्यायची, मला ती चालच आठवत नाही. काय बुवा काहीतरी नवीन आणा. मंडळी ही या ठिकाणची भजनी मंडळी आहे, त्यांना एवढं शक्ती तुऱ्याचं माहित नाही, पण काहीतरी त्यांच्या कानाला गोड वाटेल अशा चाली आणायला पाहिजे बुवा तुम्ही. तर बुवांची गवळण अशी होती. आता माझ्या चालीतच बोलतो, ती चाल मला खरंच आठवत नाही. डोळे उघडून पाहतोय काना, गाई सोडल्या वहाळावर, आज सांगतोय खरं आल्या सर या कानाच्या गोट्यावर. असा काहीतरी बुवांचा विषय होता. बुवांचे यमक पात्र बघा काय होते. यमक माळावर गोट्यावर. हा बुवा यमककडे लक्ष द्या. तुलाच तरी मगाचपासून आता बुवा असं म्हणतील, उद्या नंतर येऊन असं म्हणणार आहे तसं म्हणणार आहे. या अशा आलाना फलाना लावण्यापेक्षा बुवा याकडे लक्ष द्या, म्हणून काट देतोय बघा. काय चाल आठवत नाही, सगळा मोडापत झाला. गवळणी बाई बघते कानाचा हातबाई सोट्यात. सोट्यात म्हणजे काठी बुवा. एकाच वेळी घेतोय साऱ्या, किती दम आहे गोठ्यात. गोठ्या म्हणजे इथे
बुवा बुवांच्या म्हटलं गोट्या म्हणजे काहीतरी वेगळा विषय आहे, पुढच्या बारीला येऊन सांगायचंय बुवा गोट्या म्हणजे नेमकं काय ते. आणि म्हणून इथे एक चांगला प्रेक्षक लाभलेला आहे आणि त्यांचा मान सन्मान राखूनच मी या ठिकाणी गवळण सादर करणार आहे. कारण गेल्या वर्षी देखील याच ठिकाणी या दिवशीच मी इथे कार्यक्रम केला होता. खरंच मंडळींचा प्रतिसाद म्हणजे पूर्ण बारी संपली तरी मंडळी बसून होती. हे वाक्यांना जग ऐकून सगळ्या प्रेक्षकांसाठी माझ्या मायबाप रची प्रेक्षकांसाठी टाळ्या होत्या एकदा जोरदार. झोपलीच नाही ना. बुवांची बारी ऐकून मला वाटलं झोपकाऱ्यानं काहीच प्रतिसाद येत नाही. प्रेक्षक कसं तर हलता डुलता राहायला पाहिजे मंडळी, म्हणून माझी गवळण सादर करतोय. आज मी गवळी आहे, त्या गवळणी आहेत, म्हणून काय म्हणायचं, हिची खोटी बोलण्याची सवय हिला नडणार आहे. हिची खोटी बोलण्याची सवय हिला नडणार आहे. हिची खोटी बोलण्याची सवय हिला नडणार आहे. आणि ही गवळण माळकर बुवा म्हणजे आज गवळण ढसा ढसा रडणार आहे. अंगाला उठला हो आगडोंब, पहिलं म्हणजे उभे राहिले ना बुवा तोच आगडोंब उठलेला आहे बुवांच्या, म्हणून काय म्हणायचं, अंगाला उठला हो आगडोंब, गावात साऱ्या झाली या बोंब, पहाया गर्दीदार आली पहाया गर्दीदार, मारून गेलाय गाड. वाणी ऐकून बघा, बाहेर या आत असाल तर जे आम्हाला घर दिलंय तेच तुम्हाला आहे ना, ते त्या स्लॅब मध्ये तुम्हाला ऐकून नाही जाणार. म्हणून मारून गेलाय गाठ, अशी मारून गेलाय गाठ. गाठ म्हटलंय बुवा, नाही ते हे काहीतरी येऊन पुढच्या बारी म्हणतील. ही गवळण आणि तिचा नवरा, दाढीवाला नवरा आणि गवळण झोपले होते आणि मग काय कानाला फजिती करायची सवय गेला आणि रात्री तिच्या वेलीची आणि दाढीची गाठ मारूनलं. आणि म्हणून हा विषय आहे, सोपा विषय आहे बुवा. अंगाला उठला हुआ गडोंब, गावात साऱ्या झाली या बोंब, पहाया गर्दीदार झाली पहाया गर्दीदार, मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ, मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ.
तो म्हणजे प्रश्न उत्तर, सवाल जवाब. बुवांनी आपल्या बारीमध्ये त्यांचा प्रश्न सांगितलेला आहे, तरी देखील तो माझ्या रसिकांसाठी मी पुन्हा वाचून दाखवतोय. तर बुवांचा आजच्या या बारीचा असा प्रश्न आहे, देवकीच्या उदरी जन्मलेला नंदा, घरी वाढलेला असा कृष्णा, कुरुक्षेत्र मैदान गाजविले असा तिथे दुसरा कृष्णा कोण, त्याच्या मात्या पित्याचे नाव काय? बुवा कुठे कोपऱ्यात वगैरे लपला असाल, लघुशंकेला गेला असाल तर बाहेर या, कारण तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर देतो. आणि बुवांची माझी पहिली वारी हातविल्यात झाली होती दत्त आपल्या गांगेश्वर मंदिरामध्ये. बुवांच्या प्रश्नाचं मी खरं उत्तर दिलं होतं आणि बुवा दुसऱ्या वारीत उठले, वारी करून गेले. प्रश्नाचं उत्तर बाबा तुमच्या खरं आहे की खोटं आहे काय नाही, आणि म्हणे हे 25 का 20 वर्ष काय बाऱ्या करतायत, काय उपयोग आहे बुवा? जो खरा गाभा आहे शक्तितुऱ्याचा, कदाचित माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर होतं. आता मान्य कसं करायचं? अहो मान्य करायला पण काळीच लागतं वाघाचं, ही शेळी आहे हा, कसं मान्य करणार? म्हणून बुवा तेव्हाचं पण जमलं तर सांगा बरोबर होतं की चूक होतं. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि खरं आहे मान्य करावंच लागेल बुवा. बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, भगवान श्रीकृष्णाचा मुलगा साम, नाव काय बुवा? साम. भगवान श्रीकृष्णाचा मुलगा साम हा कुरुक्षेत्रावरील दुसरा श्रीकृष्ण होता, कारण तो अगदी श्रीकृष्णासारखाच हुबेहूब दिसत होता. मंडळी हेच या प्रश्नाचं बुवांच्या खरं उत्तर आहे. बुवा पटवून घ्याल अशी अपेक्षा आहे. तुम्ही एक जुने जाणते शाहीर आहात, खऱ्याला खरं मानणारे आहात, आणि म्हणून बघा. आणि आता आजच्या या बारीचा माझा बुवांवर प्रश्न आहे, त्यांना लेखी स्वरूपात दिलेला आहे. प्रश्न असा आहे की ईश्वराच्या अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येतात त्या बाळाने त्या पित्याचा वध केला. काय? पुन्हा एकदा सांगतो. ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येताच त्या बाळाने पित्याचा वध केला. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण? आणि टीप आहे बुवा उत्तर ग्रंथाआधारे असावं. येत असेल तरच उत्तर द्या, उगाच थातूर माथूर देऊ नका, नाही तर शाप सुकडा साफ करून टाकणार बुवांचा आहे की नाही? गावा ताकद. संतोष दादा मारुती गुरव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. बुवा त्यांना त्यांच्या कष्टाचं चीज होऊ द्या, जरा लईत गा.
रोखणार आहे वल्गना साऱ्या मी यांच्या रोखणार आहे आणि दुसऱ्या वारीत जास्त येऊन बोलला तर या बुवाला मी ठोकणार आहे शाहीर तुम्ही मानी ग्रंथ पुराणाचे ज्ञानी शाहीर तुम्ही मानी ग्रंथ पुराणाचे ज्ञानी सवय तुम्हा ज्ञान माळ तुडवायची वेळ झाली बुंदी उडवायची वेळ झाली बुंदी उडवायची वेळ झाली बुंदी उडवायची हे आपले 10 वर्ष 30 गाणी बोलतात, पाठच होणार, कशाला लावायचं तुम्हाला टेबल. आणि म्हणून
माझ्या शायरीच्या दृष्टिकोनातून आणि मला असलेल्या कलेच्या जाणीवेतून मंडळी या ठिकाणी प्रथम फेरी इथं सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय. काही चुकलं असेल तर अवश्य माफ करा. आणि माझ्या प्रथम फेरीला इथे पूर्ण विराम देतो. शाहिरांना दुसऱ्या फेरीचा शुभेच्छा देतो. बुवा ताकद लावा काय असेल ती, कारण आता वरच्यावर बाऱ्या नव्हता, जेवढी गाणी होती होता इथं. हा की नाही? हे मंडळी सांभाळायला तयार आहेत ना? हा